गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर जो मनुष्य सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालला ना, तर त्याच्या मनाप्रमाणे घडत राहील। पण जो मनुष्य त्या उलट चालला, त्याच्या मनाप्रमाणे कधीही घडणार नाही। त्याच्या जीवनामध्ये भरपूर संकट येत जातील आणि एक दिवस आहे ना, तो नामशेष होऊन जाईल। पण जो मनुष्य सत्य आणि धर्माचा मार्ग स्वीकारेल, त्याच्या जीवनामध्ये आहे ना, नेहमीच चांगलं होत राहील। त्याचा विजय निश्चित आहे। बघा, आपण भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्ण स्वारींनी सांगितलेलं आहे ना, नेहमी योग्य गोष्टीची बाजू घ्यावी, जरी ती कठीण असली तरी। कधी कधी होतं काय, बघा, आपल्या नातेवाईकांमध्ये भांडणं होतात आणि आपण जवळचा जो असतो ना, तो चुकीचा असून सुद्धा त्याची आपण बाजू घेतो। पण हे योग्य आहे का बरं? नाही ना। म्हणून श्रीकृष्ण स्वारींनी आपल्याला सांगितलंच आहे ना, जो सत्य असेल, जो धर्माच्या बाजूने कार्य करत असेल, त्याला कधीच कमी लेखू नका। त्याच्या बरोबरीने तुम्ही कार्य करा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या मनावर तुम्ही नियंत्रण ठेवा। जर मन स्थिर असेल ना, तर जीवनात संतुलन करता येतं, संतुलन राहतं। म्हणून मनावर आहे ना, बघा, आपण नियंत्रण ठेवायला हवं। आपल्या जीवनातील अहंकार सोडायला हवा। अहंकार माणसाला खालीच आणतो ना। म्हणून नम्रता आणि प्रेम आहे ना, हाच खरा मार्ग आहे। पण आपण मात्र हे सर्व विसरतो आणि मग आपण वाईट मार्गावर जातो। मग आपल्या जीवनामध्ये अहंकार निर्माण झाल्याशिवाय राहील का बरं? म्हणून जे घडतं ना, ते चांगल्यासाठीच घडत असतं आणि जे होणार आहे ते सुद्धा चांगल्यासाठी होणार आहे। म्हणजे आपल्या जीवनामध्ये हे आपण स्वीकारलं ना, तर बऱ्याच गोष्टींची उत्तरं आहेत ना, आपल्याला काही न करता मिळत जातील। बघा, भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे ना, की तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे ना, ते माझ्याकडं आहे। श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे, तुमची कोणतीही अडचण असो, कोणतीही इच्छा असो, भगवद्गीता तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देते, तुमच्या समस्येचं समाधान देते। मग ती अडचण तुमच्या मनाची असो, धनाची असो, शरीराची असो किंवा तुमच्या नातेसंबंधाची असो, तुमच्या प्रत्येक समस्येचं उत्तर आहे ना, ते श्रीकृष्ण स्वारींकडे नक्कीच मिळेल। श्रीकृष्ण स्वारींनी सांगितलेलंच आहे ना, जर कोणी तुमचा आपला असेल किंवा वयाने तुमच्यापेक्षा मोठा असेल, तरीही त्याचे तुमच्याप्रती असलेले चुकीचं वागणं आहे ना, मनुष्याने कधीच सहन करू नका। हे नवरा बायकोमध्ये भरपूर प्रमाणामध्ये घडतं। कधी कधी बघा, पत्नी असते ना, बघा, याचा शिकार होते। म्हणून प्रत्येक पती पत्नीला सांगणं आहे, तुमच्यात जर समतोल साधत नसेल ना, तर आपापलं वेगळं झालेलं कधीही चांगलं। पण आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, कधी कधी आत्महत्येचा विचार करू नये, आपला मार्ग वेगळा घ्यावा। पण मनुष्य आहे ना, याचा भरपूर टेन्शन घेतो आणि आत्महत्याच करतो ना। म्हणून दुसऱ्यासाठी आपलं कधीही वाईट करू नये। म्हणून आयुष्याशी जोडलेलाच आहे ना, आपणही आपल्या मनातील अनेक त्रास आहे ना, हे विचार करून आयुष्यभर सहन करत राहतो, की हा तर माझा आपला आहे आणि हा माझ्यापेक्षा मोठा आहे, याला आपण कसे काय बोलू शकतो। जर आपण सहन केलं नाही आणि काही बोललो, तर आपले नातंच खराब होईल ना, नातं संपून जाईल। पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे, की जो व्यक्ती तुमच्या त्रासाचं कारण बनतो, त्याला तुम्ही आपलं कसं मानू शकता? आपला तर तोच असतो ना, जो आपलं दुःख दूर करतो। त्यामुळं गीतेचा हा उद्देश आहे, की कोणालाही आपला फायदा घेऊ देऊ नका, कोणालाही स्वतःवर अन्याय करू देऊ नका। कारण तुम्ही जितके सहन कराल ना, लोक तुम्हाला सहन करण्यासाठी तितकेच मजबूत करतील।
गीतेचा पहिला अध्याय हाच आहे ना, अर्जुन विषाद योग, आणि दुसरा अध्याय साख्य योग. यांच्या सुरुवातीला अर्जुनानं श्रीकृष्ण समोर आपलं दुःख व्यक्त केलं की हे केशवा, मी कौरवांशी कसं युद्ध करू शकतो बरं? हे तर सर्व माझेच आहेत. मी भीष्म पितामह आणि द्रोणाचार्यासह कसा लढू शकतो बरं? कारण ते दोघेही माझे पूजनीय आहेत. या गुरुजनांना मारण्यापेक्षा तर भिक्षेच्या अन्न खाऊन गुजराणा करणं मला मान्य आहे. आणि ज्या कौरवांशी मी लढायला जात आहे ते धृतराष्ट्राचं पुत्र म्हणजे माझे भाऊच आहेत ना. या सर्वांना मारण्यापेक्षा मी संन्याशी झालेलो बरा. तेव्हा श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं, येथे कोणही आपला आहे आणि कोण परक आहे. जो अधर्म करतो ना त्याच्याशी युद्ध करणं तुला मोक्ष आणि मुक्ती देईल. तू आपल्या या मनाचा मोह सोडून दे, नाहीतर हे जग आहे ना तुझी निंदा करत बसेल, तुला डरपोक म्हणेल. गोष्ट आपल्या परक्याची नाही, गोष्ट धर्म आणि अधर्माचीच आहे ना. गोष्ट योग्य आणि अयोग्याची आहे. जर तू चुकीच्या गोष्टी सहन करशील ना, त्याचा अंत करणार नाहीस, तर चूक करणाऱ्याला आणखी बळ मिळेल, तो आणखी चुका करेल. म्हणूनच मनाचा मोह आहे ना तो त्यागून तू युद्ध कर. म्हणजे अर्जुनाची द्विधा मनस्थिती निर्माण झालेली होती ना. जेव्हा अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू युद्धामध्ये मारला जातो तेव्हा अर्जुन खूप दुःखी होतो, रडू लागतो. तो श्रीकृष्णाला म्हणू लागला ना की माझा पुत्र अभिमन्यू मरण पावला आहे. मी हे दुःख अजिबात सहन करू शकत नाही. मी सुद्धा स्वतःला संपूर्ण टाकेल. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला आत्म्याच्या लोकामध्ये घेऊन गेले. तिथे अभिमन्यू आनंदाने बसला होता, कारण त्यानं क्षत्रियाला साजेसे वर्तन केलेले होते ना, म्हणून त्याला उत्तम पदाची प्राप्ती झाली होती. जेव्हा अर्जुन रडत रडत अभिमन्यूजवळ पोचला ना आणि आपल्या पुत्राला पाहून खूप आनंदी झाला, त्याला मिठी मारून तो म्हणू लागला की हे पुत्रा, तुझ्या विना मी जगूच शकत नाही. मी तर जगण्याची आशा सोडून दिली आहे. तेव्हा अभिमन्यू म्हणाला ना, तुम्ही कोण आहात बरं? अर्जुन म्हणाला, मी तुझा पिता आहे आणि तू माझा पुत्र अभिमन्यू आहेस ना. तेव्हा अभिमन्यू म्हणाला, कोण पिता आणि कोण पुत्र बरं? माझे हजारो जन्म झालेले आहेत. कोणत्या तरी जन्मामध्ये तुम्ही माझे पिता बनता, तर कोणत्या तरी जन्मामध्ये मी तुमचा पिता बनतो. आत्म्याला ना कोणती आई असते ना कोणता पिता असतो. जेव्हा अर्जुनानं पाहिलं की माझा मुलगा मला सुद्धा ओळखत नाहीये, तेव्हा त्याचा सर्व मोह संपला. म्हणून गीतेचा हा उपदेश आहे ना, प्रत्येकानं नीट समजून घ्या. आणि हा गीतेचा हा पहिला उपदेश जर आपण जीवनामध्ये आणला ना, तर तुमच्या जीवनामध्ये आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आपलं कोणीही नसतं किंवा परके नाहीत. जो वाईट वेळेमध्ये संकटात आपली साथ देतो ना, फक्त तोच आपला आहे, सर्व परकेच आहेत ना. समर्थांनी सांगितलेलं आहे, एक गोष्ट तुमच्या कायम लक्षात ठेवा, जे होऊन गेलेलं आहे ना त्याचं कधीच दुःख करू नका, आणि जे येणार आहे त्याची अजिबात चिंता करू नका. जेव्हा महाभारताचं युद्ध चालू होतं तेव्हा अर्जुनानं श्रीकृष्णाला विचारलं, जर हे युद्ध झालं तर करोडो लोक मारले जातील. ते सैनिक आणि योद्धा हे युद्धामध्ये मारले जातील. त्यांच्या स्त्रियांचं काय होईल बरं? समाज कसा पुढे जाईल? अर्जुनानं अशा अनेक गोष्टी विस्ताराने सांगितल्या. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अशोच्चानन्वय शोचस्त्व प्रज्ञावादच्छ भाष्यस्य गतासून गतासुच्छ नानु शोंतनी पंडिता. बघा, श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, तू मोठ्या मोठ्या ज्ञानांसारख्या गोष्टी करत आहेस, पण जो खरा ज्ञानी असतो ना, तो जे लोक मरण पावले आहेत किंवा एक दिवस जाणार आहेत त्यांची चिंता करत नाही, त्यांचं दुःख करत नाही. तुझ्या हातात काहीच नाही. तू इच्छा करून सुद्धा काही नियंत्रित करू शकत नाही. म्हणजे जीवन आणि मरण आहे ना, ही तर निसर्गाची नियती आहे. म्हणून जो ज्ञानी असतो तो कोणाच्या मरण्यावरती रडत नाही. आणि ज्ञानी लोक ना भूतकाळाचा शोक करतात
ना भविष्य काळाची चिंता करतात. म्हणूनच जे होणार आहे ना ते नक्कीच होणार आहे, जे होणार नाही ते कधीच होणार नाही. हा निश्चय आहे ना, ज्याला समजला ना, ज्याच्या बुद्धीमध्ये हे उतरतं, त्याला कधीच कोणती चिंता सतावत नाही, कोणतेही दुःख सतावत नाही. आपल्या दुःखांचं हे कारण आहे ना ते हेच आहे की आपण एकतर निघून गेलेल्या वेळेचा विचार करून परेशान होतो किंवा भविष्याची चिंता करून स्वतःला आजारी पडतो, म्हणजे नष्टच करतो ना. हे गीतेचे ज्ञान आपल्याला काय शिकवतं बरं? ना आपण होऊन गेलेला काळ बदलू शकतो, ना येणाऱ्या काळावर आपण नियंत्रण मिळवू शकतो. आपल्या हातामध्ये आहे ना फक्त वर्तमान आहे, फक्त आजचा क्षण. आपला 98% तणाव आहे ना, नव्हे तर आपला 99% तणाव आहे. चिंता भूतकाळ आणि भविष्य काळाचा विचार केल्यामुळे होतो. आपण आहे ना नेहमी त्यातच जगतो, पण वर्तमानामध्ये कधीच जगत नाही. जेव्हा तुम्ही वर्तमानाचा पूर्ण आनंद घ्यायला शिकाल ना, तेव्हाच तुमच्या आयुष्यातील तणाव कमी होईल, चिंता संपतील. वर्तमानामध्ये जगणं आहे ना, ही एक खूप मोठी उपलब्धी आहे. बघा, एका गुरुजींनी आपल्या शिष्याला एक पारस दगड दिला. त्यांचा तो शिष्य खूप आळशी होता, प्रत्येक काम त्याचं उद्यावर टाकायचा. गुरुजींनी त्याला सांगितलं, मी तुला हा पारस दगड देत आहे, या दगडाचा स्पर्श जेव्हा तू लोखंडाला करशील ना तेव्हा त्याचं सोनं होईल. आणि हा दगड मी तुला फक्त 1 महिन्यासाठी देत आहे. 1 महिना संपला की हा दगड परत घेईन, तोपर्यंत तू हा दगड स्वतःकडे ठेव. गुरुजींचा तो शिष्य बाजारामध्ये लोखंड खरेदी करायला गेला. बाजारात गेल्यावर त्याला लोखंडाचा भाव खूप महाग वाटला. त्यानं विचार केला, थोडे दिवस थांबून घेईल, जेव्हा लोखंडाचा भाव कमी होईल ना. पण त्याच्या बुद्धीमध्ये हे कधीच आलं नाही की या लोखंडाचं सोनं करून मी खूप जास्त धन कमवू शकतो. पण त्याच्या मनातील आळसामुळं त्यानं ते काम उद्यावर ढकललं. असं करता करता पूर्ण महिना संपला. मग गुरुजी त्या शिष्यांकडे आले आणि विचारलं, सांग तू किती सोनं बनवलंस बरं? शिष्य म्हणाला, मी तर अजून सोनं बनवायला सुरुवातही केली नाही. गुरुजी म्हणाले, मला माझा पारस दगड परत हवा आहे. शिष्य म्हणाला, नाही, मला थोडा वेळ हवा आहे, मला थोडं सोनं बनवायचं आहे. गुरुजी म्हणाले, हा पारस दगड पूर्ण 1 महिना तुझ्याकडे होता, पण तू काहीच करू शकला नाहीस. आता ही वेळ संपलेली आहे. बघा, गुरुजींनी ज्यावेळी हे सांगितलं ना, हे आपलं जीवन ही असंच आहे ना. आणि हा वेळ म्हणजे पारस दगडच आहे. आपण वेळेच्या एका क्षणानं आपलं जीवन सोनेरी बनवू शकतो ना. पण आपल्याला वाटतं की आपल्याकडे खूप वेळ उरला आहे, एखाद्या दिवशी आयुष्य जगू, एखाद्या दिवशी आयुष्य आनंदी होऊ. पण तो दिवस कधी येतो का बरं? कधीच येत नाही. आणि आपण आयुष्यभर धावपळत राहतो, चिंता करत राहतो, दुःखी होत राहतो. पण आयुष्य जगणं, आनंदी राहणं आपण विसरूनच जातो ना. म्हणून या गीतेचं ज्ञान आहे ना, आपल्याला काय शिकवतं बरं? आजच्या जगामध्ये जगायला शिका, या क्षणात जगायला शिका. हे जर तुम्ही केलं नाही ना तर तुमच्या वाट्याला नेहमी दुःखच येणार आहे. बघा, सगळ्यांना ज्ञात आहे, पूर्वीचा काळ होता ना, त्यावेळी गाडी घोडी नव्हती. त्यावेळी आहे ना, आपले साधू संत आहेत ना, ते पायी प्रवास करायचे. आणि प्रवास करता करता ते एका नगरात जायचे. ते महात्मा खूप थकले होते आणि त्या नगरात त्यांनी एक महाल पाहिला आणि विश्रांतीसाठी त्या महालामध्ये जाऊन झोपले. जेव्हा महालाचा राजा तिथे आला ना, तेव्हा आपल्या पलंगावर त्या महात्म्यांना झोपलेले पाहून तो खूप हैराण झाला. राजानं विचारलं, तुम्ही माझ्या महालामध्ये कसे काय घुसला बरं आणि माझ्या बिछाण्यावर झोपला आहात? महात्मा म्हणाले, तुम्ही तुमचा महाल आहे, मला तर वाटलं ही धर्मशाळा आहे. राजा म्हणाला, तुम्हाला माझा महाल धर्मशाला कसा वाटला बरं? महात्म्यांनी राजाला प्रश्न केला, तुमच्या आधी या महालामध्ये कोण राहत होतं? राजा म्हणाला, माझ्या आधी माझे वडील इथे राहायचे
आणि त्या आधी माझे आजोबा राहायचे. महात्म्यांनी पुन्हा प्रश्न केला, मग तुम्ही या महालामध्ये कायम राहाल की तुमच्यानंतर आणखी कोणी राहील बरं? राजा म्हणाला, माझ्यानंतर माझा मुलगा या महालामध्ये राहील. तेव्हा महात्मा राजाला म्हणाले, ज्या ठिकाणी राहणारे लोक वारंवार बदलत असतात ना, त्याला घर कसं म्हणता येईल बरं? ती तर धर्मशाळा आहे. म्हणूनच तुमच्या महालाला धर्मशाळा समजून मी इथे रात्र घालवण्यासाठी आलो. धर्मशाला जान जग को जीव सब मेहमान, मोह किससे मत करो, सब स्वप्न का सामान है. म्हणजे काय बरं? जर आपण ही गोष्ट समजून घेतली ना, की आपण इथे काही काळासाठी आलो आहोत, आनंद करण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी आलो आहोत, तर आपले सर्व दुःख आहे ना, ते संपूर्ण गेल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा आपण इथे आपला मोह जमावतो ना, दावा करतो की हे माझं आहे, हे मी सोडू शकत नाही, तेव्हा आपले जीवन आहे ना, ते दुःखाने भरून जातं. म्हणूनच जीवनामध्ये मृत्यूचं भय सोडून जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे. समर्थांनी सांगितलंच आहे ना, जर आपण भक्तिमार्गामध्ये असाल, जर आपण उपासनेमध्ये असाल, तर तुम्हाला कदापि मृत्यूचं भय वाटणार नाही, कारण तेव्हा भगवंत आपल्यासोबत असेल. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे ना, ज्याच्या मागे पुढे उभा भगवंत आहे ना, त्याला चिंता करण्याची काहीच गरज नाही. त्याच्या जीवनामध्ये चांगलंच होणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.